ओल्या नारळाची चटणी खाल्लेली चांगली असते. हर्बल टी पण तयार झालेला आहे. अरे जॉब शोध पण आता जॉब मला डिसेबल जॉब. बघा किती फोम आलेला आहे कॉफीवरती. हा खूप पौष्टिक स्वतः आहे. फोन बघते. प्रोटीन युक्त मक्याच्या भाकरी. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आज अजून मी स्वयंपाक करायला किंवा नाश्ता बनवायला सुरुवात नाही केली. तसं तर आज नाश्ताच बनवायचा आहे कारण आज रविवार आहे, सगळ्यांना सुट्ट्या आहेत. दादू क्या बनाओ बेटा नाश्ते में? कुछ भी बनाओ. मनाची डिमांड आहे पोहे बनव. देखते अभी क्या बनाना है. बाकी या इथे फोंडेजीने देवपूजा पण केलेली आहे. आता नामस्मरण करत बसलेले आहेत. हे बघा मी आत्ता नाश्ता बनवत आहे आणि आज नाश्त्यामध्ये मी बनवत आहे पोहे. कांदा पोहे बनवत आहे. कांदा जास्त घातलेला आहे. कांदा थोडासा जास्त घातल्यामुळे मोठ्या कढईमध्ये पोहे बनवत आहे. चला आत्ता आम्ही नाश्ता खायला बसलेलो आहोत. मी सगळ्यांना पोहे सर्व करत आहे. मस्त स्वादिष्ट हेल्दी नाश्ता. आणि आज मी चटणी सुद्धा केलेली आहे. मस्त चटणी, पोहे, दही, एवढा हेल्दी नाश्ता आज सगळ्यांना खायला मिळत आहे. असं तर प्रत्येक सुट्टी दिवशी हेल्दी नाश्ता बनवते मी. खाते पहिला जेस्ट को देना है नाश्ता. जो भी इतने घर में जेस्ट है मालक 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 मालक. ये बड़ा नाश्ता खायला ये. अणम ब्रह्म भारत सर्वेषु भोक्ता देव जनार्दनम एवं ध्यासवता अन्नदम शरणलिपते. जय शिक्षण भगवान. ओल्या नारळाची चटणी खाल्लेली चांगली असते. सध्या रोज खाल्लेली चांगली असते शरीरासाठी. आता नारळ होता म्हणून मी आज केली चटणी पोहे खाण्यासाठी. काय टेस्टी बने पोहे. म्हणा दे बाबू मानाचं प्लेट. हे आहे माझ्या दादूचं प्लेट. येत आहेत आवडत आहेत ते. सुट्टी आहे त्याच्यामुळे उशिरा झोपलेले. उशीरपर्यंत झोपलेले. 8 पर्यंत झोपले. स्वादिष्ट नाश्ता खाऊन झाल्यानंतर माझे चिरंजीव कामाला लागलेले आहेत. मना बेडशीट बदलत आहे. दादू झाडू मारत आहे. हाँ जी आज छुट्टी के दिन बस इतना ही काम है दोनों को. बाकी अभी बैठेंगे लैपटॉप पे एक मोबाइल लेके. हो ना बाळा. उद्या शेवटचा पेपर. मना शेवटचा पेपर झाल्यानंतर मग काय कुठे जाणार आहे फिरायला? कुठं तरी. अरे जॉब शोध बाळा आता. जॉब मला डिसेबल जॉब. मग तो एक्स्ट्रा कोर्सेस कर. नंतर करूंगी. ठीक है एक्स्ट्रा कोर्सेस कर. मग आता क्या ही कर सकते. 2 महिने सुट्ट्या आहे तर एक्स्ट्रा कोर्सेस केलेलं चांगलं आहे. तुझं दादू फायनल एक्झाम कधी? अभी वो मे बाकी या इथं मी आता हर्बल टी उकळायला ठेवलेला आहे. या हर्बल टीमध्ये मी लिंबूची पानं घातलेली आहेत. जो खायचा लिंबू असतो ना पिवळा त्याची पानं आणि गवती चहाची पानं घातलेली आहेत. आणि थोड्या वेळाने खडीसाखर घालणार. झाला तयार हर्बल टी. चला हर्बल टी पण तयार झालेला आहे. दे देती हूँ पंडित जी को मना को. आज मनाला पण हर्बल टी प्यायचं आहे. हर्बल टी तयार आहे. मनुड्या हे घे हर्बल टी. ग्रीन टी हर्बल टी कुछ भी बोलो इससे. लीजिए. हाँ जी फोंडे जी ने 1 कप देते. लीजिए. चला मी तर हर्बल टी देते. फोंडे जी बोलत आहेत फोनवर. लिंबू सरबत पिल्यासारखं वाटतं. चला घरातली सगळी कामं संपल्यानंतर मी आता हार्मोनियम वाजवण्याचा सराव करत आहे. जय श्री कृष्ण भगवान. जय सरस्वती माता.
तुम्हाला मी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरेची धून वाजून दाखवते. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. खूप छान वाटते धून ऐकताना. बढिया. आजी मला थोड्या वेळाने हार्मोनियम क्लासला पण जायचं आहे. आज रविवार असल्यामुळे क्लास आहे, लेकिन मुझे प्रैक्टिस कर देती हूँ फिर चली जाती हूँ. दुपारचे 12 वाजलेले आहेत आता आणि आता मी हार्मोनियमच्या क्लासला चाललेली आहे. बाकी दादू बसलेला आहे गेम खेळत निवांत. आज दिनभर उसका वही काम है. सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. बाकी मी दुपारी 2-2.5 तास हार्मोनियम क्लासला गेलेले, आता जस्ट आलेली आहे. बाकी या इथं फोंडेजी आज हार्मोनियम वाजवण्याची प्रॅक्टिस करत आहेत. अच्छे से बजाओ. बहारो फूल बरसाओ ही धून आहे. फोंडेजी पण शिकत आहेत, अच्छी बात है. हे बघा आता मी नाचण्याचे पीठ चाळत आहे. त्या दिवशी मी विजायला टाकलेली, त्याच्यानंतर मोड आणले एक दिवस, त्याच्यानंतर काल वाळवली आणि रात्री वाटलेली आहे. कालचा व्हिडिओच नाही काढला मी, काल दिवसभर नाही व्हिडिओ काढला, इसलिए आपको दिखाया नाही. आणि आता मी चाळत आहे. ह्या चाळणीने एकदा चाळलेलं आहे नाचणीचं पीठ, म्हणजे बारीक चाळणीने चाळलेलं आहे. त्याच्यानंतर मी आता पातळ ओढणीनं चाळत आहे ह्या डब्यामध्ये. एवढा 8 तास करावं लागतं नाचणीचे पापड बनवण्यासाठी. खायला चविष्ट पौष्टिक असतात नाचणीचे पापड. चला हे 1 तासाचं काम आहे. ओढणीनं पीठ चाळणं खूप अवघड आहे, त्याचं फिरवावं लागतं हातसारखं कंटिन्यू. बाकी या इथे फोंडेजी बघा हार्मोनियम वाजवण्याची प्रॅक्टिस करत आहेत. वो बजा रहे हैं, मैं काम कर रही हूँ. मेरी माँ के लिए कॉफ़ी, गर्मा गर्म कॉफ़ी. ये लो गर्मा गर्म कॉफ़ी. दादूने माझ्यासाठी गरमा गरम फोम वाली कॉफी बनवलेली आहे. इस कॉफी के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया. मस्त हे बघा किती फोम आलेले आहे कॉफीवरती. मना तर झोपलेला आहे, पण माझ्या दादूने माझ्यासाठी कॉफी बनवली. थँक्यू बेटा. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आत्ता जो माझं सगळं नाचणीचं पीठ चाळून झालेलं आहे. बाकी नाचणीच्या पिठात एवढाच होता निघालेला आहे, पण हाच होता टाकून नाही द्यायचा. हाच होता मी ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करणार आहे आणि त्याची भाकरी बनवणार आहे. हा खूप पौष्टिक होता आहे. ओढणीने चाळे ना, त्याच्यामुळे एवढाच होता निघालेला आहे. चाळणीने चाळला असतं तर एवढा नसता निघाला. पण पापड करते वेळेस ना चाळणीने एकदा चाळावं लागतं, बारीक चाळणीने. त्यानंतर ओढणीने म्हणजे सुती कापडाने एकदा चाळावं लागतं, तेव्हा पापड छान पौष्टिक होतात. आता उद्या किंवा परवा मी पापड बनवेल, वेळ मिळेल तेव्हा. पीठ चाळून तर झालेलं आहे. बाकी या इथं मी शेवग्याची शेंग उकळायला ठेवलेली आहे. आज मी लवकर स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे, कारण आज आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे. म्हणजे स्वयंपाक वगैरे करून बाहेर जाता येईल. बाकी या इथं मना पण उठलेला आहे, झोपलं होतं 1 तासभर. हांजी. आणि इथं फोंडेजी बघा हार्मोनियम वाजून झालं की फोन छोडते नाही फोंडेजी. ओट्स मागवलेत बाळा, क्यू? अरे मी किती चांगला चांगला स्वयंपाक करते. बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, मक्याची भाकर, डाळ भात. फिर भी ये लड़के ने ओट्स मंगाए. बाकी या इथं मनाने आणलेले ओट्स बघा. कसले ओट्स आहेत बाळा ते? हाय प्रोटीन ओट्स. क्या ही करे बच्चे को. मला ना प्रोटीन खाण्याच्या मागेच लागलेला आहे. नुसतं प्रोटीनयुक्त पदार्थ खात आहे. डार्क चॉकलेट. किती किलोचं बाळा? 1 किलोचं आहे. क्या ही करे बच्चे को. मी रोज डाळ करते, अधूनमधून पनीर असतं, चपाती असते, प्रोटीनयुक्त भाज्या असतात. फिर भी हां आम्ही गावी गेलो होतो 2-3 दिवसापूर्वी, त्याचा व्हिडिओ नाही काढला, तर तेव्हा मागवलेले आज आलेले आहे. किती लेट मी बेटा. बापरे हे बघा तुम्हाला कसं दाखवू. चॉकलेटच आहे हे. ओट्स ना चॉकलेटमध्ये रॅप केलेलं आहे. थोडंसं खाऊन बघते.
काय रे बाळा, चॉकलेट खाल्ल्यासारखंच लागत आहे. हा चॉकलेट खायला आता याच्यामध्ये काय दूध टाकून खाणार? ठीक आहे, खा ले भी मंगाई तो क्या ही कर सकते हैं. बाकी मी आता पुन्हा एकदा हार्मोनियम वाजवण्याची प्रॅक्टिस करत आहे. कोणताही कोर्स लावला ना, क्लास लावला की प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. जेवढे आपण जास्त प्रॅक्टिस करू तेवढं लवकर शिकतो. हे बघा, आता मी स्वयंपाक करत आहे आणि या इथं शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार आहे. बाकी कढईमध्ये भेंडीची भाजी शिजत आहे आणि इथं मी माझ्यासाठी नाचणीचा चोथा घालून एक ज्वारीची भाकरी केलेली आहे. हे बघा, अशी लालसर भाकरी झालेली आहे ज्वारीची. आणि चिरंजीवासाठी ज्वारीची हा ज्वारीची, अरे नाचणीचा चोथा घातला थोडासा हा, त्यामुळं लालसर ज्वारीची भाकरी दिसत आहे. आणि चिरंजीवासाठी मक्याच्या भाकरी करत आहे. प्रोटीन युक्त मक्याच्या भाकरी. म्हणानुसार प्रोटीन युक्त पदार्थ खाण्याची हे लागलेली आहे लत, इसलिए मक्के की रोटी बना रही हूँ. मावशीने दिलेली मका आहे ती जिमला जात पण नाही. जिमला जात पण नाही, एक्झाम चालू आहे म्हणून. हे बघा किती छान फुगलेली आहे मक्याची भाकरी. वा बाई वा वा. आणि चवीला पण खूप छान लागते बरं का. आणि ही गावरान मका आहे माझ्या मावशीने दिलेली. आणि गरम गरमच माझ्या चांगली लागते. मावशीकडे मामाकडे मक्याच्या भाकरी जास्त खातात आणि आमच्या सासरी बाजरीच्या भाकरी जास्त खातात. उन्हाळा पावसाळा हिवाळा बाजरीचीच भाकरी. चल, बाकी आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.